राज्यातील आदिवासी विकास मंत्री डॉक्टर अशोक उईके यांनी चोपडा तालुक्यातील सातपुडा पर्वत रांगांमध्ये बोरमडी गावी होळी उत्सवात यावेळी सहभागी झाले आहे। या होळी उत्सवात आदिवासी बांधवांनी वेगवेगळ्या वेशभूषा परिधान करत आदिवासी संस्कृतीचे जतन केलेले दिसून आले। या संदर्भातली माहिती आज दिनांक 3 मार्च रोजी दुपारी 12 वाजता माध्यमांना यावेळी प्राप्त झाली आहे। या होळी उत्सवात अशोक उईके यांनी ठेका धरला असून ढोल देखील वाजविला आहे। बोरमडी येथे झालेल्या छोट्याशा कार्यक्रमात आदिवासी विकास मंत्री डॉक्टर अशोक उईके यांनी यावेळी सांगितले की आदिवासी बांधव कामानिमित्त बाहेरगावी राज्यात कुठेही असो, मात्र तो होळीच्या सणानिमित्त गावी येत असतो। केंद्र सरकार व राज्य सरकारच्या योजना आदिवासी बांधवांपर्यंत योजना पोहोचवाव्यात, तसेच आदिवासी भागातील रस्ते खूप खराब झाले आहेत। मला 1.5 तास लागला, पुढच्या वेळेस येईल तेव्हा पाऊण तास लागेल, तोपर्यंत रस्ते दुरुस्त करण्यात यावे अशा सूचना यावेळी देऊन त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे। सरकारच्या विविध योजनेचा लाभ त्यांना कसा मिळेल? कोणताही माणूस माणसाच्या बहिणीच्या डोळ्यामध्ये असू येणार नाही याची दक्षता घ्या। आणि केंद्र सरकारने राज्य सरकारच्या विविध योजनेचा लाभ माझ्या या गरीब आदिवासी बांधवांसाठी द्यावं, अशीच हात जोडून विनंती करा तुमच्यापर्यंत आलो। साहेब, एवढ्या लांबून या ठिकाणी आलो, आपण जर समजा आमचा अतिशय पवित्र आणि प्रचलित असलेला जो सण आहे, तर होळीला मानतो वर्षातून एकदा। काठीच्या होळीला काल गेलो होतो सर, आमच्या आदिवासी समाजाचे राजा महाराजांच्या माध्यमातून होळीचा सण साजरा करतो, होळी पेटवतो। त्या ठिकाणी काठी या ठिकाणी काल गेलो होतो मी, बोंगाऱ्या बाजारामध्ये गेलो होतो। माझ्या आदिवासी समाजाच्या आदर्श संस्कृतीचं दर्शन झालं पाहिजे। साहेब, पहा चेहऱ्यावर पाहिलं किती प्रामाणिक आहे। एकच इच्छा आहे, वन हक्क दावे नाही। आमचा गौरवशाली इतिहास हा कधी विसरत नाही, आदर्श संस्कृती आम्ही कधी विसरू शकत नाही। परंतु आमच्या समाजाकडे पाहता जो दृष्टिकोन आहे, येलदेव साहेब, खासदार मॅडम, मी चोपडा गावून गेलो, हे शेवटचं गाव आहे, मध्य प्रदेश नदीच्या पलीकडे दिसलं। काय परिस्थिती व्यवस्था? येलदेव साहेब, तहसीलदार साहेब, प्रकल्प अधिकारी साहेब, खासदार मॅडम, तुम्ही लक्ष घाला। अतिशय प्रामाणिक समाज आहे, प्रामाणिक माझ्या बहिणी आहे, मुलं आहे, काहीच मागत नाही। येणं जाण्याचं कारण एखाद्या वेळेस दवाखान्यात जायची गरज पडली, 1.5 तास मला 1.5 तास लागला। एवढी मोठी गाडी, शासनाने दिलेली लहान दिव्याची गाडी, 1.5 तास लागला, आणि यांना जायला किती वेळ लागत असेल हा विचार करा। तात्काळ तो रस्ता मंजूर करून लवकरात लवकर पुढच्या होळी करून, मी पुढच्या वेळेला होळीला जेव्हा येईल त्यावेळेस हा रस्ता पाऊण तासात आलो पाहिजे, अशा प्रकारचा रस्ता बनवून द्यावा अशी रास्त अपेक्षा आहे।